जीवनाला मंदिरामध्ये या ठिकाणी घराचं मंदिर कसं करायचं ही सुद्धा या ठिकाणी रामकथा आहे. म्हणून अशा रीतीने या ठिकाणी या रामकथेचं आयोजन आहे. कथा त्रिवेणी संगम देव भक्तानी नाव जेथीचे उत्तम चरण वंदिता जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर जे का सादर गाती ऐकती हरी कथा. कथा ही त्रिवेणी संगम आहे आणि या कथेच्या ठिकाणी देव असतो, कथेच्या ठिकाणी भक्त येतात आणि कथेच्या ठिकाणी नामाचा उच्चार असतो. म्हणून कथा ही पवित्र आहे आणि पवित्र कथा तुम्हाला मला पवित्र करणारी आहे. आता काही माणसे याला अंधश्रद्धा म्हणतील, काही माणसे याच्यावर अविश्वास धारण करतील, पण आपल्या गावच्या एक प्रथम नागरिक असणारे बापूरावजी घाटोळ या ठिकाणी काहीच अशा पद्धतीचा फक्त ओटा होता. माणसाच्या जीवनामध्ये नियत कुयत ज्ञानदृष्टी आणि इच्छाशक्ती असल्यानंतर माणसाला काही घडवता येतं किंवा काही घडवू शकतात. सुभाषितकारांना सांगितलं मुख्य माणसं या ठिकाणी वाचाळ होती आणि पांगुळ माणसं सुद्धा या ठिकाणी पर्वत चढतील. असा अधिकार फक्त आत्मविश्वास असला पाहिजे आणि करण्याची मनामध्ये नियत असली पाहिजे. ज्यावेळेस आमचे मित्र त्या ठिकाणी रावसाहेब घाटोळ होते, त्यांची संकल्पना होती की या ओट्याचं मंदिर झालं पाहिजे. परमेश्वराच्या कृपेनं या ठिकाणी कृपेनं त्यांना आयुष्य प्राप्त झालं नाही, आयुष्य मिळालं नाही. पण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून घाटोळ साहेबांच्या वतीने मंदिराचा जीर्णोद्धार झाला. या सभोवलच्या शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं होतं मंदिराचा जीर्णोद्धार काही ना काही ओटा तरी चांगला व्हावा. तर ओट्याचं मंदिर झालं, मंदिराच्या समोर ओटा झाला, ओट्याचा सभामंडप झाला आणि सभामंडपाचं सभागृह व्हायलंय. ही एक आपल्या जीवनाला कलाटणी देणारी किंवा आपल्या केलेल्या धडपडीचं किंवा आपण केलेल्या कर्तव्याचं हे फळ आहे. जीवनामध्ये या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जेऊरकर साहेब सुद्धा आहेत महाराज. ते सुद्धा या ठिकाणी जागृत हनुमंतराचं मंदिर किंवा जागृत हनुमंतराचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने सुद्धा येळातला येळ त्यांनी काढला. त्यांचं सुद्धा या कार्यक्रमाच्या ठिकाणी अभिनंदन आहे. म्हणून अशी या माणसाच्या मनामध्ये कोणती कुवत असल्यानंतर, नियत असल्यानंतर आणि माणसाची इच्छाशक्ती असल्यानंतर काही ना काहीतरी होत असते. आता आपण म्हणत नाही की एकट्यानंच केलं. गोवर्धन पर्वत उचलीत असताना भगवान गोपाळ कृष्णाने कणगळी लावली, बाकीच्यानं कोणी काठ्या लावल्या, कोणी लाठ्या लावल्या, कोणी डोकं लावलं, कोणी हात लावले, कोणी बोटं लावली आणि त्या पद्धतीने तो गोवर्धन पर्वत उचलून या ठिकाणी सांभाळ करण्याचा कार्यक्रम केला. तशा पद्धतीने या ठिकाणी आज हे वस्तीला नावारूपाला आलेलं जागृत हनुमान मंदिर एक नावारूपाला आला. अजून वर्ष 2 वर्षामध्ये पहा या बाळापूरचं काय होईल सोनं, ते सरे सभोवलचे लोक सुद्धा आश्चर्यचकित होतील. मुडेकर महाराजासारखे महाराज ब्रह्मचारी तिथे आले, अच्युत महाराजासारखे या जिल्ह्याचं या ठिकाणी संप्रदायाचं नेतृत्व आहे ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेले. जीवनदास महाराजासारखे या ठिकाणी ब्रह्मचारी संन्यासी माणसं सुद्धा इथं येऊन नारळ फोडून, उमेश महाराजासारखे या ठिकाणी वेदांतचार्य सुद्धा या ठिकाणी आले आणि या ठिकाणी अभिषेकाचं कार्य, होमाचं कार्य आज वर्ष 2 वर्षापासून सतत पिरू देऊन सुद्धा येऊन करतात. याबद्दल भगवान परमात्म्यांनी हे करून घेण्याकरता घाटोळ साहेबाला आणि शंकररावला बुद्धी दिली. ही बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पती आठविता चित्ती काय नोहे. भगवान परमात्मा बुद्धीचा चालक आणि मालक आहे. स्वर्ध्या तुला मोबाईल आला का पहिले लाव काय लावू सर? बरं काय लावले तुम्ही? काहीच नाही, शूटिंग चालू आहे. शूटिंग बरं जाऊ दे. असो भगवान परमात्मा बुद्धीचा चालक आणि मालक आहे. त्यांनी सांगितलं उदाहरणार्थ शंकररावला असेल का बापूरावजीला असेल किंवा सांगितलं हे काम तू कर आणि हे काम तुझ्या हाताने होईल, अशी त्यांना सद्बुद्धी भगवंताच्या प्रेरणेने प्राप्त झाली. सभामंडपाची मंदिराची उभारणी झाली. सभागृहाचं काम आहे. सढळ मानानं अन्नदाते अन्नदान करतात, देणारे देतात, घेणारे घेतात. जेवण कसं देणाऱ्यानं देत जाऊ आणि घेणाऱ्यानं घेत जाऊ.
आम्ही घेणार येतात, तुम्ही देणार येतात असं म्हणायला काय हरकत नाही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण एके दिवशी घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. मग आता आपण सुद्धा घेणाऱ्याने सुद्धा द्यायला शिकलं पाहिजे. मग काय देता येईल? अहो तुम्हाला काय देता येईल ते द्या. कोणाला धन देता असेल तर धन द्या, कोणाला मान देता असेल मान द्या, कोणाला दान देता असेल तर दान द्या, कोणाला ज्ञान देता असेल तर ज्ञान द्या. आपापल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक माणूस हा उदाहरणार्थ या ठिकाणी श्रीमंतीनेच मोठा होत नाही. माणूस त्याच्या कर्तृत्वानं मोठा होत असतो. आणि माणसांना ते मोठं होण्याकरता सततम प्रयत्न करावे लागतात, सातत्य ठेवावं लागतं. दुसरी गोष्ट परिश्रम करावे लागतात, त्यांचे कष्ट घ्यावे लागतात आणि सहनही करावं लागतं. हे कार्यक्रम करत असताना काही लोकांचं मनोगत येतं की हे फक्त खाण्याकरता करतात, काही लोक म्हणतात हे फक्त घेण्याकरता करतात. काही जरी लोकांना म्हणलं तरी खचून जायचं नसतं. जीवनामध्ये गरिबी श्रीमंती, पाप पुण्य, सुकाळ दुष्काळ, मान अपमान ह्या घटना घडतात. गरिबी आली म्हणून लाजायचं नसतं, श्रीमंती आली म्हणून माजायचं नसतं, सत्ता आली म्हणून गाजवायचं नसतं. म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी मंदिर उभारलं, मारुतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली, त्याला दह्या दुधाने अभिषेक केला, मधाने वगैरेच्या ठिकाणी 11 ब्राह्मणांच्या हस्ते मंदिराच्या कळसांची पायांची सगळी उभारणी झाली. आणि उभारणी झाल्यानंतर एका सद्भक्तांनी जेऊरकर साहेबांनी विचारलं, बा मूर्तीला मूर्ती तू कशी घडलीस? मूर्ती म्हणजे आपण ज्याच्यावर भावना ठेवली तर दगडांचा देव होत असतो. मूर्तीला विचारलं, मूर्ती तू कशी काय अशा पद्धतीने तयार झालीस? त्या मूर्तीने विचार केला, मी जमिनीत गाडलेली होते, लोकांनी माझ्या डोक्यावरलं खोदकाम, मातीचं खोदकाम केलं, त्याच्यानंतर दगड लागला, त्या दगडाला फोडलं, फोडून या ठिकाणी काही लोकांनी मूर्तीच्या आकाराचा दगड तयार केला आणि ते दगड तयार करून एका वडराकडे म्हणा किंवा मूर्ती बनवण्याकडे तो दगड नेला. दगड नेत असताना त्यानंतर त्या मूर्तीला काय काय तयार करावं लागलं? त्याचा चेहरा तयार करावा लागलं, मूर्तीचे हातपाय तयार करावे लागले, मूर्तीला कानं तयार करावं लागले, मूर्तीला नाक तयार करावं लागलं, मूर्तीला तोंड तयार करावं लागलं, मूर्तीला सगळ्या बाजूनं सर्वांग मूर्तीचं तयार करावं लागलं. मूर्ती तयार करत असताना प्रत्येक बाजूला त्या वडरांनी ज्या वेळेला छन्नी किंवा घणी मारावी किंवा ठोकावं, जितका भाग फोडायचा तेवढाच भाग तो फोडायचा आणि त्याच्यानंतर त्या मूर्तीला आकार आणायचं. आता मूर्तीला विचारलं, तू कशी तयार झाली? मूर्तीने सांगितलं, म्हणे दादा मी सगळ्या लोकांचे ठोके खाऊन ठोके खाऊन ठोके खाऊन मार खाऊन तयार झाले. जेव्हा मार खाला तेव्हा मला भक्त मंडळीने आकाराला आणलं आणि ती मूर्ती विकत घेतली आणि कृपाळू दात्यानं मला मंदिरात बसवलं. आकाराला आल्यानंतर मग मला शेंदूर लावण्यात आला, तिथं माझा दह्या दुधाने अभिषेक झाला आणि तिथं मला या ठिकाणी धूपारती करू लागले, लोक माझ्या पाया पडू लागले. ज्याचं लग्न जमत गेले ते म्हणाले, देवा मूर्ती माय पाव मग लग्न होऊ दे. लग्न झाल्यानंतर दुसरे येऊ लागले, म्हणजे देवा मला लेकरू होऊ दे. पुन्हा पुन्हा त्याची पूजा करू लागले. अशा रीतीनं मला घडविण्यात आलं. पण ज्या वेळेला मूर्ती घडवण्यात आली त्यावेळेला मूर्तीला दयादून अभिषेक करू लागला. त्याच्या अगोदर अनेक प्रकारचं दुःख तिला सहन करावं लागलं. कोणतं दुःख सहन करावं लागलं? जे काही त्या छन्नीने त्याचे तुकडे तुकडे करतात, नाक तयार करायचं, कान तयार करायचे. दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव, हे दगडाचा देव त्याला वडराच भेव, हे दगडाचा देव त्याला वडराच भेव. देव आशान पवायचा नाही रे, देव आशान पवायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, भाजीपाला नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे,
त्या मूर्तीला नावारूपाला आणलं आणि मूर्तीला नावारूपाला आल्यानंतर तिचा अभिषेक झाला, तिची पूजा झाली. तसं मानवी जीवनामध्ये जर माणसाला मोठं व्हायचं असेल तर अगोदर त्याच्या मूर्तीसारखे घाव सहन करावं लागत असतात. कोणी म्हणतंय खराब आहे, कोणी म्हणतंय करायले, कोणी म्हणतंय खासाठी करायले, कोणी म्हणतंय काय म्हणतंय. तसं म्हणत असताना लोक जरी काही म्हणू लागले त्याची लाज बाळगायची नसती, त्याची भीती बाळगायची नसती, त्याची शंका ठेवायची नसती. लाज भय शंका दुरावी लांबण, लाज भय शंका दुरावी लांबण.